सो आजचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, कारण की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एन्जॉयमेंट दिसेल, फन दिसेल आणि माझं आणि श्रावीचं गावचं जे घर आहे ते देखील तुम्हाला मी दाखवणार आहे. सो ब्लॉग आजचं बघायला विसरू नका. नक्की लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. गुड मॉर्निंग. चालण्याचा प्रयत्न करते. हां काय बूम बूम, आजीचे शूज घालून बूम बूम जायचं आहे. हां ये इकडे बघू दे कशी चालते, दाखव. अरे वा अरे वा अरे वा अरे वा कशी छान छान चालते. अरे वा मस्त 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 मस्त. तुला होत आहे ते शूज? अगं आजीचे शूज तू कशाला घातलेस? अरे 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 कसं 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 आजी विचारते कोणती साडी घालू, कोणती, राईट लेफ्ट. कोणती साडी घालू? कोणती? ग्रीन कलर. घेऊन ना, हात लाव सोना. अरे बाप, बस बस बस, जिंकलंस. जा आजी जा लवकर. हां अरे पडाल पडाल पडाल, अरे पडाल पडाल. चाललेली आहे आईच्या गावी, डॅडाच्या गावी. सोना बघू दे कशी दिसते. आयुष्य छान छान दिसते. वाव दिसते. बाळ कुठे आहे तुझं? बाळाला पण घेऊन चालली? अरे वा. सो मस्त रेडी झालेली आहे आणि आता मी चाललो आहोत. बाबा बरं बरं, आता जाणार आहोत ना आपण बाबांकडे. सावीची मम्मा, मी आणि सावीची आजी, सावी चाललो आहोत आईकडे. आता शावी बियू बाबूच्या डोळ्यात टाकतेस तू, तोंडात नाही टाकत आहेस. तोंड कुठे आहे? हा खाल्ला. आता तू खा, आता तू खा. आता तुला नाही खायचंय, बाळालाच भरायचंय. गुडगल आहे ना तू, खातो आता. बघ बाहेर बघ, असं निसर्ग आहे छान असा. पैसे पाहिजे. मागे कोण आहे तुझ्या? मागे कोण आहे? मम्मा आहे. तेव्हा कोण आहे? डॉल बघ तुझी, डॉल, तुझी डॉल बघ. काय करते तिला? ओ घेऊ तिला, अशी घेऊ. बरं घेतली. आलो आहोत आम्ही हॉटेल माजलेकर्सला. येस, आणि आज बघणार आहोत आम्ही माजलेकरची टेस्ट कशी आहे जेवणाची. नक्कीच तुम्हाला आम्ही फीडबॅक देऊ याच्याबद्दल. फिश छान आहे ना? छान आहे ना? पाहिजे. दुपारचं जेवण झालं आमचं आणि श्रावी झोपी गेलेली आहे. आणि आता आम्ही खेडवरून पुढे चाललो आहोत घराण्याला जायला. पाऊस पडतोय आणि शावी पण झोपले. पाऊस खूप जबरदस्त पडतोय, समोरचं काय दिसत पण नाहीये आणि आम्ही आता लवकरच पोहोचणार आहोत. उठला उठला उठला. अशा प्रकारे पिऊ उठलेली आहे आणि आपलं गाव पण आलेलं आहे. सो आता आमचं गाव देखील आलंय. हे आहे घराडी. घराडीमध्ये आहे ही गणेशवाडी. येस, गणेशवाडी. आणि इथून राईट. ओके, हे आहे घराडी आमचं गाव. इथून सुरुवात झाली आमच्या गावाला. शावी काय झालं?
सो हाय हा आमचा अंगणा आणि आहे पप्पांची गाडी आमच्या आणि हा आमचं मोठं घर. माझी आहे आणि हा आमचं घर आणि इकडे आमचं अजून छोटंसं घर वाढतंय म्हणजे या घराला अटॅच असं होतंय असं बघू शकता. त्याचं देखील काम चालू आहे इथून असं आतून अटॅच करणार आणि इथून हा हॉल आमचा. ओके हे मम्मी पप्पा हे आमचं अधिष्ठान जय सद्गुरू. हे नेटवर्क बुस्टर आमच्या गावी नेटवर्क नाही आहे म्हणून हे नेटवर्क बुस्टर आहे का ते घरी नेटवर्क यावा म्हणून. नाही तर सगळ्या वोडाफोन जिओ सगळ्याला इथे नेटवर्क आहे फक्त आमच्या घरात नेटवर्क आहे. ओके आणि हे आमचं रूम इथे माझं लहानपण गेलं. AC ओके त्याच्यानंतर हा हॉलमध्ये TV वगैरे आहे सगळं आणि इथे छान किचन आणि इथून आम्ही असं तिकडे जायला करणार आहोत जेणेकरून तिकडचं आम्हाला जाता येईल. तो तिकडे एक रूम वाढते आता किचन म्हणजे 2 रूम आता होतील एक किचन होईल आणि टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं आहे आणि आमची पडवी जिथे चूळ वगैरे आहे. सो इथे चुलीवरती चुलीचं जेवण असतं आम्हाला आल्यानंतर असं सगळं हे सगळं परसावून आहे. सो अशा पद्धतीने सगळं आमचं घर आहे. से पप्पा बघा पप्पा कोणते कोणते फ्यूल घेतात. पप्पा आणि मम्मी तर नाईट वॉच घेतात फ्रेश नंतर प्रॉपर शेक असं सकाळचा ब्रेकफास्ट तो देखील घेतात. सो मम्मी पप्पांच्या हेल्थची काळजी देखील आम्ही दोघेजण मी आणि श्रद्धा घेतो. कुकू सोबत खेळते. कुठे खेळते कुठे चालली कुकूला पकडायला चालली. हा कुकूला पकडते. कुकू गेली तिकडे. चल ये इकडे. तू ये इकडे चल ये चल घरी चल. कुठे चालली. त्याच्यानंतर थोडा वेळ टाइम स्पेंड केल्यानंतर श्रावीने बाप्पाच्या पाया पडली. बाप्पाच्या पाया पडल्यानंतर आम्ही निघालो परत चिपळूणला जायला आणि नंतर मग आईच्या देखील पाया पडली. बाबांच्या देखील पाया पडली. बाबांनी तिला नेहमीप्रमाणे तिच्या हातात 500 रुपये ठेवले. बाबांची लाडकी नात मला दाखवते की बघ डॅडा मला भेटले 500 रुपये. आणि मग जाण्याची वेळ आली तेव्हा बाबांना पप्पी दिली छानशी. मग आईला देखील पप्पी दिली. आईसोबत गप्पा मारला. आईने सांगितलं की लवकर ये म्हणून गणपतीला ये डान्स करायला भजन बोलायला. त्याच्यानंतर सगळ्यांना आम्ही बाय बाय केला. चला बाय आणि आम्ही निघालो. आईला बाय कर तिकडे. आई तिकडे आहे. अगं आई तिकडे आहे. सो हे होतं माझं घर आणि आता आम्ही निघालो परत चिपळूणला जायला. आजीला देखील सुमन आईला देखील श्रावीने पप्पी दिली. आणि सनरूफ मधून आजी आणि श्रावीने एन्जॉय केलं मस्तपैकी. त्याच्यानंतर खेडमध्ये पोहोचल्यानंतर आनंद घेतला निसर्ग आणि पाऊस देखील भेटलो. त्यांनी न्यू फूड कॉर्नर ओपन केले AS नावाने. तिथे व्हिजिट दिली आणि त्यांना शुभेच्छा दिले. तसेच त्यांच्या मुलांना देखील भेटलो. श्रावीने त्या चौघांसोबत खूप एन्जॉय केलं आणि नंतर आम्ही त्यांना टाटा बाय बाय केला आणि आम्ही निघालो चिपळूणला यायला.
सो अशी होती ही आजची आमची ट्रिप आणि ज्याच्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं. सो नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की आवडलं तर लाईक करा आणि कमेंट देखील करा. सो थँक्यू.